हा UPSC म्हणजे आहे गोड गोड आहे. तर आपण आधी घेतलं एक मी सर्वश्रेष्ठ आपण सर्वश्रेष्ठ असा त्या एक कंपनी सर्वश्रेष्ठ क्लिअर सगळ्यांना ओके. तर प्रकार मी सर्वश्रेष्ठ आहे. मी माझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. मी ह्या विषयावर खूप प्रेम करतो. ह्या पद्धतीने आपण शेपटाव घेतलो होतं. आहे का सगळ्यांना? पुन्हा घ्यायचं फटका झाला बरोबर पुन्हा फ्रेश होण्यासाठी. यस. तर त्या विषयात सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? जर आपल्याला कंपनी बेस्ट बेस्ट जर समजा करावी असेल तर आपल्याला बेस्ट 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 होणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रात. क्लिअर सगळ्यांना ओके. तर आता आपण याच्यामध्ये तुम्ही ग्रेट बेस्ट असल्यामुळेच कंपनी एक नंबर आली. आणखी पुढे न्यायची असेल तर तुम्हाला आणखी बेस्ट आणखी बेस्ट म्हणजे तुम्ही काय एक होता तर तुम्हाला आज 2 झालं पाहिजे. तुम्ही आज 2 आहे तर उद्या तुम्हाला 3 झालं पाहिजे. उद्या 3 आहे तर तुम्हाला 4 झालं पाहिजे. त्याला म्हणायचं बेस्ट बेस्ट आणि बेस्ट. तुम्ही काम एक होता आजही उद्याही एक परवाही एक त्या बेस्ट म्हणता येईल का? म्हणजे आपल्याला जे आपलं बेस्ट आहे तर ते सतत स्वतःसाठी कुटुंबासाठी कंपनीसाठी त्या ठिकाणी वापरावयाचं आहे. तयार आहात सर्वजण? ओके. पहिला जो आहे तो म्हणजे आपण शेवटचा आहे तो आय एम ग्रेट. कुठला आहे? आय एम ग्रेट बरोबर. तर तुम्हाला आय एम ग्रेट याच्यामध्ये आपण उदाहरण देतो. कुठलं देतो उदाहरण? शेतकऱ्याला बोलावलं होतं ट्रम्प आपल्याला बोलावलं होतं या ठिकाणी बरोबर आहे. शेतकऱ्याला पेरणी करायला सांगितलं होतं. ट्रम्पला पेरणी करायला कोण चांगलं घेतलं? शेतकरी. विश्व निर्माण झाल्यापासून ह्या क्षणापर्यंत आणि ह्या क्षणापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणता कामाला आहे बरोबर. म्हणजे देवानंतरचा देऊ शकतो. म्हणजे याचा असा होतो की प्रत्येक व्यक्ती या विषयाची श्रेष्ठ असते. प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे. कुठल्या गावात याच्या महत्व नसतं. क्लिअर सगळ्यांना ओके. आवाज अजून तुमचा आवाज माझ्या इतका येत नाही. तुमचा आवाज तुम्ही ते काय त्याला आपण म्हणतो ठेवणीचा आवाज पण ठेवणीचा आवाज आणि त्याची क्षणी संपूर्ण आपल्याला बाहेर बरोबर. तर रिझल्ट केला तुम्ही 99% वापरला रिझल्ट केला नाही 100%. स्टार्ट करायचं आपण आता. आय एम ग्रेट. आयुष्यात ग्रेट रिझल्ट केला हा रिझल्ट हॉट लेवलला टॉप लेवलला ऍक्शन लेवलला हिलिंग लेवलला जर 100% दिलं तर रिझल्ट 100% क्लिअर सगळ्यांना ओके. मॅडम हात थोडा यस. ओके स्टार्ट करायचं. तीनदा म्हणायचे तीनदा यस म्हणायचे. यस म्हणताना पण यस असं म्हणायचं यस यस रिझल्ट येणार नाही. ओके स्टार्ट करायचं आता. आय एम ग्रेट. आय एम ग्रेट. असणं गरजेचं आहे. ओके मॅडम असं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही काय काय करायचं सगळं फक्त जबरदस्त जगातली एक नंबरची व्यक्ती तुम्ही आहे. तुमचं काम करायचं वेगळं नाही. क्लिअर ओके. स्टार्ट करायचंय. मी माझ्यावर खूप प्रेम करतो. स्टार्ट करायचंय. मी माझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझ्यावर खूप प्रेम करतो.
शिकायला हे मानत का मी इतकं कष्ट करते, मी इतकं कष्ट करतोय, तर पण माझ्या वडील असतात, पती असतात, बायको असतील, बहीण असतील, ही विचारचक्र या ठिकाणी सुरू होतं का? येस और नो? परंतु बघा, आणि तरी सुद्धा त्यांच्यावर आपल्याला प्रेम करायचं का? कारण परमेश्वरांना त्यांना जी काही बुद्धी दिलेली आहे, समजा पती असेल तर पतीला, पत्नी असेल तर पत्नीला, आई वडील घरात जी काय करतो लोक असेल तर ज्या पद्धतीने ती चालते, ती बोलते, ती वागते, त्याच्यात विचाराचा दोष अजिबात नसतो. त्यांचा दोष अजिबात, त्यांचा दोष 0% असतो. किती टक्के? म्हणून आपण मीच बदलतोय, मीच करतो, काम 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 करतो, परंतु त्या आज जी काय काम करणार कसं करणार आहे? आनंदानं, प्रेमानं, उत्साहानं. म्हणून घरी कुणाच्या आवड करायचं जमल सगळ्यांना लक्षात राहायचं. कायमस्वरूपी आपण समजा साहेबांचं वय किती? 19. ओके, जमल सगळ्यांना स्टार्ट करायचं. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. स्टार्ट करायचं. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. असं नाही चालणार नाही. टोटल आपल्याला सगळ्या गोष्टीचा बघा, आपलं जे काही जीवन चाललं प्रत्येक सेकंड कसं चाललं माहिती आहे का? हॉट लेवलला, टॉप लेवलला, त्याच्यानंतर ॲक्शन लेवलला, त्यानंतर फिलिंग लेवलला. तुमच्या ह्या 4 गोष्टी आहेत का नाही, ह्या 4 गोष्टी जर बेस्ट झाल्या तर 5वी गोष्टी किती रिझल्ट, तर तो बेस्ट होतो. म्हणून आपण आयुष्य पुढे जगायचं नाही, आयुष्य जगायचं बरोबर गॅपमध्ये दिसते. महिने जगायचं, आठवडा जगायचा, दिवस जगायचा, तास जगायचा, श्रेष्ठ जगायचं. काय म्हटलं मी? ह्या विश्वामध्ये श्रेष्ठ जगायचा. कुठल्या लेवलनं? हॉट लेवलनं, टॉप लेवलनं, ॲक्शन लेवलनं, फिलिंग लेवलनं. तर रिझल्ट प्रत्येक क्षणाला ही डोक्यामध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. क्लिअर? ओके, स्टार्ट करायचं आता. कुटुंबावर हे करायचं. आता आपण प्रेम करायचं. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. त्याच्यानंतर आपली जी असोसिएट काय कंपनी, तर ह्या कंपनीचा टोटल स्टाफ आहे किंवा जी काय टोटल कंपनी आहे, त्या कंपनीत पण आपल्याला खूप 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 प्रेम करायचं. क्लिअर सगळ्यांना? स्टार्ट करायचं. तुमचा आवाज थोडासा आता मी पडायला लागला, मागचा आवाज फुल यायला.